नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद गीता अध्याय 5 कर्म संन्यास योग यातील श्लोक 5 आणि श्लोक 6 बघणार आहोत. आतापर्यंत श्लोक 4 मध्ये ज्ञानकर्म संन्यास योग भगवंतांनी अर्जुनाला सविस्तररित्या सांगितलेला आहे. त्यावर अर्जुनाला गोंधळ पडलेला आहे की ज्ञानयोग महत्वाचा का कर्मयोग महत्वाचा का कर्म संन्यास योग महत्वाचा, नक्की कुठला मार्ग अवलंबायचा, या प्रश्नाच्या बुचकळ्यात अर्जुन पडलेला आहे. आणि पहिल्या श्लोकात 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात ते प्रश्न विचारतात की हे कृष्णा, मला तू सांग की कर्म संन्यास योग महत्वाचा का कर्मयोग महत्वाचा. आणि याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर देता देता या श्लोकापर्यंत भगवंत आलेले आहेत. बघूया अध्याय 5 श्लोक 5. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. समजायला सोपं आहे. यत् सांख्यैहि प्राप्यते, तर सांख्यैहि सांख्ययोग असा इथे भरपूर वेळा उल्लेख आलेला आहे या अध्यायात. तर सांख्ययोग म्हणजे काय, तर ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे की ज्याला ज्ञान मिळवायचंय, आत्मज्ञान मिळवायचं आहे, किंवा त्याला संन्यास म्हणजे आता जेव्हा आपण ज्ञानाच्या मार्गावर जातो तेव्हा विरक्ती येते, आपल्याला संन्यास वृत्ती जवळची वाटायला लागते. असा जो मार्ग आहे त्याला सांख्ययोग म्हणतात. तर भगवंत इथे काय म्हणतात की सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन स्वतंत्र मार्ग वाटले तरी त्यांचे अंतिम गंतव्य स्थान एकच आहे. य पश्यति स पश्यति. कुठल्याही मार्गाने गेलात तरी देखील तुम्ही जिथे पोहोचणार आहात ते स्थान म्हणजे भगवंत प्राप्तीच आहे, असं भगवंत इथे म्हणतात. आता आपण थोडा बारकाईने याचा अभ्यास करूया. सांख्य योग वरवर बघता हे दोन्ही परस्पर भिन्न गोष्टी वाटतात, की आपल्याला काम करायचं आहे का काम सोडून द्यायचं आहे. पण जोपर्यंत आपल्याला एखाद्याच्या ठाई, कुठल्याही भगवंताच्या ठाई आपलं मन लागत नाही तोपर्यंत आपण संन्यास वृत्तीने चालू शकत नाही. त्यामुळे भक्तीसह केलेलं निष्काम कर्म हे इथे अपेक्षित आहे. आता खूप गोंधळ होतो की नक्की काय करायचं. कर्म करत राहायची, मग कर्म केली की त्याची फळं आपल्याला चिकटणार. आपण कोणासाठी चांगलं केलं तर त्याचं पुण्य आपल्याला लाभणार. जर आपण कोणाचं वाईट केलं किंवा वाईट करण्याचा विचार मनात देखील आला तरी देखील आपल्याला पाप लागणार. मग या पाप पुण्याच्या फेऱ्यापासून पाप पुण्य जर बॅलन्स नाही झालं तर पुढचा जन्म ठरलेला आहे. पुढचा जन्म ठरलेला आहे तर मग मोक्ष प्राप्ती कशी होणार, या चक्रातून आपण बाहेर कसं पडणार. आणि काम तर आपण करायला पाहिजे. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत कर्म तर करावं लागणार. मग या सगळ्या गोंधळातून आपण बाहेर कसं पडायचं, यावर खूप सुंदर असा योग कर्मयोग सांगितलेला आहे. काम सोडायचं नाहीये, त्याची अपेक्षा, त्याचं फळ सोडायचंय. फळाची अपेक्षा न ठेवता जे काम करतो आहे ते ईश्वराचंच काम करत आहोत या बोधावर यायचंय. श्रीकृष्ण म्हणतात की हे दोन योग, सांख्य आणि कर्मयोग, हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत आणि असा जो मानतो तो खरा ज्ञानी आहे. जो व्यक्ती या दोघांमध्ये भेद करतो, एखादा म्हणेल तो तर संन्याशी आहे आणि हा तर गृहस्थ आहे, संन्यासाचं महत्व जास्त आहे, जिथे संन्याशी पोहोचेल तिथे गृहस्थाला पोहोचणं शक्य नाही, असं ज्याला वाटतं, जो या दोघांमध्ये भेद करतो तोच अज्ञानी आहे. ज्ञानाचं फळ हे शांतता आणि मुक्ती आहे, जे निष्काम कर्मयोगानेही प्राप्त होते.
आता रोजच्या जीवनातलं आपण बघूया की आपण रोज सगळं गृहस्थ आश्रमात वेगळी वेगळी कुटुंबाची कामं करतो, नोकरी धंदा करतो, घरातली कामं करतो, विद्यार्थी दशेत अभ्यास करतो. हे सगळं आपण करतो. हा आपला प्रपंच आहे, कुटुंब आहे, मुलं आहेत, वडीलधारी माणसं आहेत. पण हे सगळं करताना आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. पण जेव्हा आपण कुठेतरी सरेंडर होऊ, कुठेतरी आपण म्हणू की माझ्यामुळे नाही, त्याच्या इच्छेने माझा हा प्रपंच चालला आहे, तेव्हाच तो फळाला जाईल किंवा तेव्हाच तो परिपूर्ण होईल असं आपण म्हणू शकतो. अगदी साध्या भाषेत एक उदाहरण देते. एखादी स्त्री असते जी पूर्ण शृंगार करते, म्हणजे साडी नेसते, दागिने घालते, गजरा माळते, सगळं करते, पण तिचा शृंगार कधी पूर्ण होतो? जेव्हा ती आपल्या कपाळाला सौभाग्याचं कुंकू लावते. तर त्याचप्रमाणे जो आपण सगळा संसार करत आहोत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या करत आहोत, या सगळ्यामध्ये जे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं ते नामजप आणि भगवंताला शरणागती, या दोन गोष्टी आहेत. ह्या माझा संसार नाहीच आहे, हा त्याचाच आहे, तोच माझ्याकडून करवून घेत आहे, मी काही करतो आहे असं नाही. जे काही घडत आहे ते त्याच्याच इच्छेने घडत आहे, या बोधावर आपण यायचंय. आणि तो जो नामजप आहे, ती जी भक्ती आहे, ती जी शरणागती आहे, तीच या संसारातली आपल्या कपाळाचा टिळा आहे. त्याच्या जोरावर आपण हा संसार सागर, भवसागर तरून जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जर तिथे पोहोचायचं आहे, कर्म तर करायचे आहेत, अपेक्षा ठेवायची नाहीये आणि नामजप करायला विसरायचा नाही. बघूया पुढचा श्लोक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. महाबाहो सारखं सारखं अर्जुनाला संबोधित करतायत, कारण तो गोंधळात पडलेला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला महाबाहो म्हणून संबोधित करतात आणि म्हणतात की कर्मयोगाशिवाय केवळ संन्यास किंवा सर्व कर्मांचा त्याग करणं हे अत्यंत दुःखदायक आणि कठीण असतं. आणि जो योगयुक्त ज्ञानी असेल, जो योगयुक्त ज्ञानी म्हणजे ज्याला हे सगळं ज्ञान आहे, एखाद्या भगवंताला, एखाद्या परमात्म्याला शरण गेल्याशिवाय ते जे ज्ञानीपण आहे ते उपयोगास येणार नाही. आणि जो योगयुक्त ज्ञानी असेल तोच या ब्रह्मपदाला पोहोचेल. ही योगयुक्ती जाणून न घेता, ही भक्ती न करता, फक्त आपण संन्यास घेतला, विरक्ती घेतली, तर एक आपण म्हणू शकतो एक अवघडलेपण, एक आपल्या मनाला कडवेपण येतं, जे आपल्याला पार नेऊ शकत नाही. आपलं मन हे प्रेमाने, भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेलंच पाहिजे. आपल्याला ठाम श्रद्धा असलीच पाहिजे, तो भाव आलाच पाहिजे. तो असेल तरच आपण त्या पदापर्यंत जाऊ शकतो. ही योगयुक्ती जाणून न घेता, हा भाव न आणता जो कर्मसन्यास करायला धावेल, त्याला या कर्मचक्रात सापडून भ्रमिष्ठासारखे पुन्हा पुन्हा गोते खावे लागतील. नुसतं आपण बळजबरीने, असं आपण बऱ्याचदा बघतो की आधी माणसं संन्यास घेतात, बरीच वर्ष संन्यासात राहतात, बरेच दिवस जातात आणि पुन्हा संसाराबद्दल, सगळ्यांनाच होतं असं नाही, पण असं होऊ शकतं. पण असं का ज्यांना होतं त्यांना कुठेतरी श्रद्धेची कमी असते. आपण जे काही करतो आहोत ते फक्त एक व्रत म्हणून ते करतात, पण त्याच्यामध्ये जो मायेचा, भावाचा ओलावा पाहिजे, भाव म्हणजे जो आपल्या मनात भाव आहे त्याचा, कोणाबद्दल भाव पाहिजे, तर आपल्या इष्टदेवतेबद्दल, आपल्या गुरुबद्दल, आपल्या देवतेबद्दल तो भाव पाहिजे. आणि ती भक्ती न करता, तो भाव न आणता नुसता संन्यास घेतला तर त्याचा काहीही उपयोग नाही, असं भगवंत इथे म्हणतात. या उलट जो साधक आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण करतो,
तो मुनी म्हणजेच मननशील साधक विलंबाशिवाय म्हणजे अतिशय लवकर परब्रह्माला प्राप्त करतो. कर्म सोडण्यापेक्षा कर्मातील आसक्ती सोडणे हे जास्त महत्वाचं आहे. भक्तीने युक्त झालेला साधक संसारातील कर्तव्ये पार पाडत असतानाही संन्यासाचे फळ हे मिळवू शकतो. इथे एक छोटीशी कथा सांगते. एकदा काय झालं, एक संन्यासी होते, भगवंताजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. भगवंत म्हणतात, बोला बोला, काय प्रश्न आहे? ते म्हणतात, मी तुमच्या नावावर संन्यास घेतलेला आहे. मी सगळी संसारातील सुख सोडून तुमच्या मागे आलेलो आहे. आणि तो जो गृहस्थाश्रमी आहे, तो संसारात आहे, बायको आहे, कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, नोकरी धंदा आहे, हे सगळं करतो. तो तुमचं नाम हे थोडा वेळच घेतो, पूजा थोडा वेळच करतो, इतर सर्व वेळी तो आपल्या व्यवहारात अडकलेला असतो. आणि मी मात्र 24 तास तुमच्या बंधनात असतो, तुमचं सारखं स्मरण करत असतो. असं असून देखील सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल जास्त तुमचं मन हे त्याच्याकडे ओढलं जातं. असं कसं काय बरं? मला जे काही प्राप्त व्हायला पाहिजे ते मला न प्राप्त होता फक्त त्यालाच कसं काय प्राप्त होतं? असं संन्यासी भगवंताला विचारतात. भगवंत म्हणतात, मी तुम्हाला एक काम देतो. ते जर तुम्ही चोखपणे काम केलं तर मी आजपासून सर्व गृहस्थाश्रमांकडचं लक्ष सोडून देईन आणि फक्त जे माझं नाव घेऊन संसार सोडतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करेन. ते म्हणतात, सांगा सांगा काय आहे? मी तुमच्यासाठी सगळं सोडलेलं आहे, सगळ्या माझ्या इच्छा मेलेल्या आहेत. आता तुम्ही मला कुठलंही अवघड काम सांगा, मी करू शकतो. भगवंत म्हणतात, ठीक आहे, बघूया. आणि मग एक भांड देतात ज्याच्यात काठोकाठ तूप भरलेलं असतं आणि म्हणतात, माझ्या भोवती प्रदक्षिणा घालायच्या. हे पात्र हातात घेऊन किती तर 108 प्रदक्षिणा घालायच्या. पण या पात्रातलं एकही तुपाचा थेंब हा खाली पडता कामा नये. आणि तो एक जरी खाली पडला तरी तुम्ही तुमची मत हे बदलायला हवं, तुम्ही हरलात असं आपण समजूया. संन्याशी बुवा म्हणतात, याच्यात काय, मी तर तुम्हाला रोज कितीतरी वेळा 108 प्रदक्षिणा घालतो आहे, माझ्यासाठी तरी खूप सोपं आहे. आणि मग ते पात्र हातात घेतात आणि फेऱ्या मारायला लागतात. 5 प्रदक्षिणा होतात, 10 प्रदक्षिणा होतात. पण हळूहळू ते जे पात्र असतं त्यातील तूप जे असतं ते हिंदकळायला लागतं आणि खाली पडायला लागतात काही काही थेंब. त्यांना कळत नाही असं का बरं होत आहे, कारण ते काठोकाठ भरलेलं असतं. या सगळ्यातली लीला संन्याशी बुवांना कळते आणि ते भगवंताला शरण जातात आणि म्हणतात, सांगा 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 स्वामी, हे काय आहे? माझ्याकडून हे साधं काम सुद्धा झालं नाही, ही कुठली परीक्षा तुम्ही माझी पाहिली? तर भगवंत म्हणतात, अरे वत्सा, मी तुला फक्त एकच काम दिलं होतं, हे पात्र सांभाळणे. आणि माझी भक्ती करता करता ते सुद्धा तू नीट सांभाळू शकला नाहीस, त्यातील देखील तुपाचे थेंब खाली पाडलेस. पण तो जो गृहस्थ आहे त्याच्या मागे नाना चिंता, नाना गोष्टी त्याच्या मागे आहेत, तरी देखील ह्या सगळ्या संसाराच्या जाळातून तो माझ्यासाठी थोडा का होईना वेळ काढतो. माझ्याबद्दलची जी त्याची भावना आहे ती सच्ची आहे, ती खरी आहे. आणि म्हणूनच मी त्याला कधीही अंतर देत नाही, मी कधीच दोघांमध्ये भाव करत नाही, मी दोघांमध्ये कधीच भेद करत नाही. दोघांचाही भाव माझ्यासाठी सारखाच आहे. आणि संन्याशी बुवांना ते खरोखर मनोमनी पटतं. अशा पद्धतीने हा जो कर्मयोग आहे, की कर्म त्यागण्यापेक्षा कर्म करणं, निष्कर्म म्हणजे कर्म करणं पण ते भगवंताच्या स्मरणात आणि भगवंताला अर्पण करायचं आहे. असं जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला संन्यासाला जे फळ मिळतं तेच आपल्याला देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत.